महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। सिरोंचा तालुक्यातील कारसपल्ली येथे खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन। सिरोंचा तालुक्यातील कारसपल्ली या गावामध्ये शासनाकडून धान खरेदी केंद्र तातडीने सुरू करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी स्थानिक संतप्त शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी एकत्र येत रास्ता रोको आंदोलन केले। खरेदी केंद्र वेळेवर सुरू न झाल्यामुळे शेतकऱ्यांना आपला शेतीमाल विकण्यात मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे त्यांच्यात प्रशासनाविरोधात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे। आंदोलनाचे मुख्य मुद्दे व व्हिडिओतील दृश्ये, शेतकऱ्यांचे ठिय्या मांडून निदर्शने। व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की मोठ्या संख्येने शेतकरी आणि गावकरी रस्त्यावर गोंडपाटाच्या पोत्यावर ठिय्या मांडून बसले आहेत। त्यांनी हातात आपल्या मागण्यांचे फलक, बॅनर देखील धरले आहेत। चर्चा आणि संताप आंदोलनाच्या ठिकाणी गावकरी गट बनवून प्रशासनाच्या धोरणावर आणि खरेदी केंद्र सुरू होण्यास होणाऱ्या विलंबावर तीव्र चर्चा करताना दिसत आहेत। मोबाईलचा वाढता वापर, उपस्थित तरुणांपासून ते जोपर्यंत अनेक जण आपल्या मोबाईल फोनवर व्यस्त असून परिस्थितीचे गांभीर्य आणि संदेश पुढे पाठवत असल्याचे चित्र दिसत आहे। पोलीस आणि सुरक्षा दलाचा फौजफाटा, आंदोलनस्थळी अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा सुव्यवस्था राखला जावा यासाठी पोलीस प्रशासन आणि सशस्त्र सुरक्षा दलाचे जवान मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले आहेत। पोलीस अधिकारी आणि जवान आंदोलकांशी संवाद साधून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत। शेतकऱ्यांची मागणी, हंगाम सुरू झाला तरी कारसपल्ली येथे अधिकृत खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले नाही, यामुळे व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची अडवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन खरेदी सुरू करावी, अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल असा इशारा स्थानिक शेतकऱ्यांनी दिला आहे। खरेदी केंद्र कधी सुरू होणार आणि प्रशासनाकडून यावर काय ठोस पावले उचलली जातील याकडे आता संपूर्ण सिरोंचा तालुक्याचे लक्ष लागले आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट आनंद आशा, सिरोंचा, गडचिरोली। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।